नमस्कार, मी राधिकास आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ह्या प्रकारचं फ्लावर कसं बनवायचं ते बघणार आहोत। हे मोगरा फ्लावर आहे आणि याला गजरा फ्लावर पण म्हणतात। चला तर मग सुरू करूया। यासाठी मी हे ग्रीन कलरचे क्रिस्टल घेतलेत, त्यानंतर 5 mm चे मोती, 1 mm चे गोल्डन बीड्स आणि 0.3 ची वायर घेतली आहे। अशा प्रकारे जवळपास 1 फूट इतकी वायर मी काढून घेतली आहे आणि ह्यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच एक मोती आणि गोल्डन बीड घालून त्यानंतर वरचा मणी सोडून आपल्याला ह्या मोतीमधून ही वायर अशी पास करून घ्यायची आहे। ज्या प्रकारे आपण फ्लावर रेडी करतो त्याच पद्धतीने आपल्याला आता हे फ्लावर तयार करून घ्यायचे आहे। तर ह्यासाठी 2 लेयर लागतील। फर्स्ट लेअरमध्ये आपल्याला 7 मणी घ्यायचे आहेत आणि सेकंड लेअरमध्ये आपल्याला 9 मोती घ्यायचे आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्लावर कसं बनवायचं हे मी माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलंच आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। अशा प्रकारे हे आपलं 7 मोत्यांचं एक आता फर्स्ट लेअर तयार झालेली आहे आणि याला नेहमीप्रमाणेच आपल्याला पहिल्या मोत्यांमधून आता अशा पद्धतीने वायर फिरून पॅक करून घेणार आहे। मी 7 मोत्यांचं एक वरची लेअर आपली तयार आहे। याआधी आपण अगदी बिगिनर्सला अगदी सोपं जाईल ह्या पद्धतीने सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। सगळ्यात आधी काय काय मटेरियल ज्वेलरी मेकिंगसाठी आपल्याला लागतं, त्यानंतर फ्लावर कसं बनवायचं आणि मोहिनी मंगळसूत्र कसं तयार करायचं हे मी याआधी असे व्हिडिओज अपलोड केलेलेच आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आता आपल्याला हे मोगरा फ्लावर पण कसं बनवायचं ते आपण बघतो आहोत। या प्रकारे आता ही फर्स्ट लेअर आपली तयार आहे। ह्यामध्ये आता आपल्याला ग्रीन कलरचा क्रिस्टल घालून घ्यायचा आहे। ही उरलेली वायर मी आता कट करून घेते आणि ही जी वरची वायर आहे त्या वायरमध्ये आपल्याला आता हा क्रिस्टल घालून घ्यायचा आहे। ठीक आहे, या प्रकारे आणि याला समोरच्या मोत्यामध्ये असं 1 ते 2 वेळा फिरवून घेऊन घट्ट करून घ्यायचं आहे। आता ह्या क्रिस्टलला जवळपास 9 ते 10 गोल्डन बीड्स लागतात, तर मी अशा प्रकारचे 10 बीड्स ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि असं सर्कल शेप देऊन समोरच्या मोत्यामध्ये त्याला आता पॅक करून घेते। या पद्धतीने व्यवस्थित रॅप करायचं। पुन्हा त्याला असं ट्विस्ट करून घेते म्हणजे हे मोती घट्ट होतील। आता हे गोल्डन बीड्स हलू नये म्हणून आपल्याला याला 3 ते 4 ठिकाणी असं व्यवस्थित पॅक करायचं आहे। आतल्या बाजूने घेऊन पुन्हा आपल्याला हे खालच्या साईडला अशा पद्धतीने आणि मागच्या बाजूने पुन्हा आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी काढायचं। असं 3 ते 4 ठिकाणी पॅक केल्यानंतर हे फ्लावर आपलं आता तयार झालेलं आहे। ह्यानंतर आता आपण दुसरी लेअर कशी करायची ती बघूया। रक्षाबंधनसाठी आपण राख्या कशा बनवायच्या ते बघितले, त्यानंतर भैया भाभी राखी पण आपण बघितली आणि आता बहिणीला गिफ्ट देण्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन आहे। तुम्ही पण तुमच्या बहिणीला असे सुंदर सुंदर ज्वेलरीचे सेट गिफ्ट करू शकता। त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लवकर प्लेस करा। आता ह्या सेकंड लेअरसाठी मी ओव्हल शेपचे मोती घेतलेत आणि हे आता 9 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घेते मी। तुम्ही ह्यापेक्षा मोठं फूल पण बनवू शकता। जर वरची लेअर तुम्ही 9 मोत्यांची घेतली तर तुम्हाला सेकंड लेअर ही 11 मोत्यांची घ्यावी लागेल। ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। मी इथे 7 आणि 9 हे कॉम्बिनेशन घेतलं आहे। ठीक आहे, सेम प्रोसिजरने आपल्याला हे फ्लावर पॅक करायचं आहे आणि ही सुरुवातीची जी वायर आहे ही आपल्याला कट करून घ्यायची। अशाच प्रकारे सुंदर सुंदर ज्वेलरीचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तशी कमेंट करा
आता आपल्याला हे दोन्ही लेयर एकमेकांना अटॅच करून घ्यायचे, तर त्यासाठी आपण बरोबर 2 मोत्यांच्या मध्ये ह्या वरच्या लेयरचा एक मोती येईल अशा पद्धतीने याला पॅक करून घेणार आहोत. ह्या झिगझॅग प्रोसिजरने आपल्याला पुन्हा हे पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. फ्लावर हलतात तर व्यवस्थित घट्ट पकडून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. दोन्ही लेयरचा प्रत्येक पर्ल हा आपल्याला व्यवस्थितपणे घट्ट करून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने मी आता हे फ्लावर रेडी केलेलं आहे. हे बघा खूप सुंदर दिसतं. ह्याच फ्लावरचा चोकर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर व्हिडिओला नक्की बघत राहा. उरलेली वायर आता आपण इथे कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने प्रत्येक मोती हा असा व्यवस्थित अटॅच झालेला आहे आणि आपलं सुंदर असा मोगरा सेट तयार झालेला आहे. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.